नामांतर लढ्यात 150हून अधिक शहीदांना शहीद दिनानिमित्त जनार्दन मवाडे स्मारक समिती नांदेडच्या वतीने स्मारक समितीचे अध्यक्ष इंजिनियर विवेक मवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांतर लढ्यातील पहिले शहीद जनार्दन मवाडे यांच्यासह शहीदांना अभिवादन करण्यात आले। सुगावचे पोलीस पाटील विजय रावळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात नागोराव वैद्य, साना भालेराव, संभाजी गोवंदे, जयवंतराव खोडके, आग ढवळे, महेंद्र भगत आदींनी शहीद जनार्दन मवाडे यांच्या जीवन कार्याचा चित्तथरारक इतिहास सांगितला। या प्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष विवेक मवाडे यांनी शहीद जनार्दन मवाडे यांच्या मूळ गावी म्हणजेच सुगाव येथे आपल्या सर्वांच्या सहभागातून स्मारकाचे काम लवकरच होणार असल्याचं जाहीर केले। कार्यक्रमास गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आग ढवळे सामाजिक कार्यकर्ता, नाटककार आहे। मी दरवर्षी शहीद जनार्दन मवाडे यांच्या स्मृती दिनाला येत असतो। मला याची खंत वाटते की या लॉर्ड बुद्धाच्या चॅनल या माध्यमातून मी सर्वच समाजातल्या कार्यकर्त्यांना प्रश्न करू शकतो की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर डेला 14 जानेवारीला जात असतो, तर तिथं प्रत्येक गटाचे प्रत्येकाचे मोठमोठे फोटो लावून त्या नामविस्तार दिनाचा तो उदो करतात, पण नामांतरासाठी शहीद झालेल्या जनार्दन मवाडे सारख्यांचा फोटो लावत नाही। त्यांची मला खंत वाटते। असे किती शहीद होऊ देणार आहेत? आज बघा किती संकट आपल्यावर येत आहेत। आज वर्गीकरणाच्या माध्यमातून म्हणा की कोणत्याही माध्यमातून हे मनुवादी लोक आपल्याला टॉर्चर करत आहेत। तेव्हा मी सर्व समाजातल्या लोकांना विनंती करतो की 150 लोक हे शहीद झालेत, असेच किती लोक आता शहीद होऊ द्यायचे आहेत। तर गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठत नाही, तर आपण कधी बंड करून उठणार आहोत? मी एवढंच या माध्यमातून सांगतो, थांबतो। जय भीम, जय भारत। या ठिकाणी 4 ऑगस्ट 1978 या दिवशी फार मोठी दंगल झालेली आहे आणि ती दंगल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं या संदर्भात आमच्या येथील शहीद झालेले जनार्दन मवाडे यांनी फार संघर्ष केलेला आहे आणि या ठिकाणी शाळा बंद करणे आणि असा संघर्ष करून आणि तो आधीच माणूस जनार्दन मवाडे हे एक जहाल मताचे असल्यामुळं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी जनार्दन मवाडे हे 1978 4 ऑगस्ट 1978 हे शहीद झालेले आहेत। त्यावेळेस या सुगाव बुद्रुक या नगरीमध्ये सगळे घराचे झोपडे वगैरे जाळून टाकण्यात आलेले आहेत। प्रत्येक माणसाला जे 15 वर्षाच्या वरी असेल, म्हणजे तरुण जरा वाटत असेल, जे ठोकर वाटत असेल, त्याला मारलेलं आहे। जे लहान बालक असतील त्यांना सोडून दिलेले आहेत। झोपड्या जाळणे, कोंबड्या जाळणे, रांजणं फोडणे। आमची एक आड होता, विहीर होती, त्याच्यामध्ये औषध टाकणे की या माणसाला पाणीसुद्धा मिळू नये आणि त्यांच्या घरं विजण्यासाठी पाणीसुद्धा भेटू नये, असा या प्रकारचा एक क्रूर पद्धतीचा डाव या ठिकाणी सनातनी लोकांनी केलेला आहे। म्हणून हा दिवस शहीद जनार्दन मवाडे 4 ऑगस्ट जनार्दन मवाडे म्हणून स्मृती दिवस म्हणून या ठिकाणी सुगाव बुद्रुक या ठिकाणी साजरा करण्यात येतो। प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो आणि इथं भव्य दिव्य असा हे स्तंभ होणार आहे आणि त्या स्तंभावर एकूण आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही शहीद झालेत त्या शहीदाचे नाव असतील आणि त्यांच्या काहीतरी त्या आठवणी असतील, असा एक मानस आहे। म्हणून या ठिकाणी मी या सुगाव बुद्रुकचा पोलीस पाटील या नात्याने एवढं सांगतो, थांबतो। जय भीम, जय बुद्ध। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करतो। मी साना भालेराव, केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा नांदेड। आज या ठिकाणी 4 ऑगस्ट शहीद दिन या निमित्ताने आदरणीय डॉक्टर इंजिनियर मवाडे साहेबांनी सुगाव या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलं आणि दरवर्षी अभिवादन करण्यासाठी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहते। पण माझा एक मानस आहे, त्यांचा पण मानस आहे की या ठिकाणी शहीद जनार्दन मवाडे यांचं स्मारक लवकरात लवकर उभं करण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि गाववाल्यांनी फक्त शुभेच्छा त्यांना द्यायच्या आहेत। मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की सुरुवातीला या लढ्यामध्ये म्हणजे 1978ला मी 12वीला होतो, आबादीमध्ये राहत होतो। म्हणजे याचा इतिहास मला माहिती आहे। जनार्दन मवाडेंना जेव्हा शहीद झाले ती बातमी आबादीमध्ये आल्यानंतर ही लोक बाहेर निघाली होती याची मला जाणीव आहे। म्हणजे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळेपर्यंत मी या इतिहास मला पूर्ण माहीत आहे आणि यांच्यामुळे
जनार्दन मवाडे असो, पोचीरामजी कांबळे असो आणि 150 जे शहीद झाले ते गौतमजी वाघमारे असो, याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालेलं आहे. मी त्यांना सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. 4 ऑगस्ट 2026 आज 48 वर्षापूर्वी शहीद जनार्दन मवाडे यांच्या गावी सुगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्यांचा स्मृतिदिन आम्ही साजरा करत आहोत. तर मी त्यांच्यावरती एक कविता सादर करतो. नामांतराचा ध्यास घेऊन लढलास तू शूरवीरा, नामांतराचा ध्यास घेऊन लढलास तू शूरवीरा, प्रथम वंदन तुला, प्रथम वंदन तुला. छातीची ढाल करूनी हाताची तलवार करूनी वार झेललेस उरा, प्रथम वंदन तुला, प्रथम वंदन तुला. अस्मितेच्या लढाईत प्रथम तूच मानाचा तुरा, प्रथम वंदन तुला, प्रथम वंदन तुला. तिमिरातुनी तेजाकडे धाव तुझी अखेर नामांतरा, अरे सुगावचा सुपुत्र खरा, प्रथम वंदन तुला, प्रथम वंदन तुला. सुवर्ण अक्षरी इतिहास घडविला, नोंद घेई महेंद्र शाहिरा, प्रथम वंदन तुला, प्रथम वंदन तुला. आज या ठिकाणी 4 ऑगस्ट 1978 नामांतर शहीद जनार्दन मवाडे यांचा 48वा स्मृतिदिवस या ठिकाणी आपण सुगाव येथे साजरा करत आहोत. गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी नामांतर शहीदांच्या स्मारकाचं कामाचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे आणि या अनुषंगाने गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी आपण स्मृतिदिवस साजरा करण्यासाठी सुगावमध्ये येत असतो. या गावातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हे सांगत असताना मला आनंद होतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी जे 150 लोक शहीद झाले त्या सर्व शहीदांचे नावं या स्मारकाच्या या ठिकाणी नोंद केल्या जाईल आणि निश्चितच महाराष्ट्रातील सर्व लोकांना या ठिकाणी अभिमान वाटावा असं या स्मारकाचं उभारणी येणाऱ्या कालावधीमध्ये करण्यात येईल.